नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम. मित्रमैत्रिणींनो, नुकतंच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून सुनीता विल्यम्सला घेऊन स्पेसएक्सचं जे स्पेस शटल आहे ते पृथ्वीवर आलेलं आहे आणि 9 महिन्यानंतर 9 महिने लांबलेलं सुनीता विल्यम्सचं जे पृथ्वीवरचं आगमन होतं, पुनरागमन, ते झालेलं आहे. हे अनेक देशांच्या, अनेक स्पेस एजन्सीजच्या कोलॅबोरेशनने हे सगळं सक्सेसफुल काम चालू आहे स्पेसमधून आणि यांचं अफाट फायदे या गोष्टीचे जगाला होत आहेत, या देशांना देखील होत आहेत. एवढी मोठी सायंटिफिक घटना एकीकडे घडते आणि दुसरीकडे महाराष्ट्रासारख्या एक अत्यंत प्रगतिशील विचारसरणीच्या मानल्या जाणाऱ्या भारतातल्या, जर इतिहास बघितला भारताचा, तर भारतात जे जे पूर्वी राजे झाले त्या राजांनी देखील या महाराष्ट्राला महाराष्ट्र, महारठ्ठ, महालोतो असं नाव सम्राट अशोकाच्या काळापासून सुरू आहे. या भूमीमध्ये विचारांची क्रांती झालेली आहे. मग ते धार्मिक विचार असो, वैज्ञानिक विचार असो, सामाजिक राजकीय विचार असो, यांची जननी ही भूमी राहिलेली आहे. आणि काय करंटे आहोत बघा आपण, काय दुर्दैवी आहोत की आपल्याला आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार मिळालेलं आहे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार तर नुसते हातच्याला आहेत, नाईलाजाने ते जीव वाचवायसाठी तिथे जुळून बसलेले आहेत. हे खरं भाजपचंच सरकार आहे, ते कसं आलेलं आहे याच्याबद्दल बोलत नाही. परंतु हे काय करतायत तर काहीतरी यांना लपवायचं आहे. कुठले तरी जे मुद्दे त्यांना जास्त आडतायत ते लपवायचे आहेत किंवा काहीतरी यांना पुढे करायचं आहे, म्हणून यांनी सध्या महाराष्ट्रामध्ये सगळं वातावरण नासवलेलं आहे. असे हे नासलेल्या वृत्तीचे राजकीय लोक जोपर्यंत राज्यामध्ये सत्तेच्या खुर्च्यांमध्ये बसतील तोपर्यंत राज्य प्रगत होऊ शकणार नाही. पुरोगामी आणि आर्थिक प्रगती तर दूरच ठेवा, राज्य खूप मागे गेलेलं आहे आपलं. मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या प्रचंड मागे गेलेलं आहे. आपल्याकडे शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये अक्षरशः निगेटिव्ह गोष्टी चाललेल्या आहेत. माझं तर असा विचार होतो आहे की हे सगळे मंत्रालय जे आहेत, हे विभाग हे बंद करून टाकले पाहिजेत आणि याच्याऐवजी एक थडगे मुर्दे शोध मंत्रालय काढलं पाहिजे. कारण तसे या शाळा बंद होत आहेत. गुजराती उद्योजकांना शाळा, महाराष्ट्रातल्या शाळा हस्तांतरित केल्या जात आहेत. सरकारच्या शाळा बंद होत आहेत. दर्जा राहिलेला नाही आहे. काही सगळे लोक प्रायव्हेट स्कूल्सला मुलं पाठवतात. 11वी-12वी तर प्रायव्हेटायझेशनच होऊन गेलं आहे. कॉलेजेस चालणंच बंद झालं आहे. 11वी-12वीचं प्रायव्हेट कोचिंगलाच सगळं होतं. मग इथं काय नाही. आणि जे बॅचलर्स, मास्टर्स, PhDचा इतका बट्ट्याबोळ क्वालिटीचा झालेला आहे की याला काही अर्थ उरलेला नाही आहे. अगदी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलरपासून जे सगळ्या नियुक्त्या ज्या आहेत त्या अशा सुमार दर्जाच्या लोकांच्या नियुक्त्या इथे केल्या जात आहेत. मग हे मंत्रालय ठेवण्यापेक्षा यांच्याऐवजी थडगे आणि मुर्दे शोध मंत्रालय काढलं पाहिजे या सरकारने, असं माझं मत आहे. आणि जे गृह मंत्रालय जे आहे फडणवीस यांचं, तर हे गृह कलह निर्माण मंत्रालय करून टाकलं पाहिजे यांनी. म्हणजे स्वतःहूनच आपल्याच गृहामध्ये, राज्यामध्ये कलह करणारे असे हे गृहमंत्री झालेले आहेत आणि मुख्यमंत्री झालेले आहेत फडणवीस. आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. महाराष्ट्राचं पोलीस एवढं निष्क्रिय, एवढं नाकर्ता नाही आहे. काहीतरी सुरू आहे इथे. ते त्यांना काम करू दिलं जात नाही आहे किंवा त्यांना चुकीचं काम करायला सांगितलं जात आहे. हे गुजरातमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी चीफ मिनिस्टर झाले तेव्हापासून तिथलं पोलीस जसं झालेलं आहे, सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणारं, मोदी सांगतील तसं, लोकांना मारू देणारं, मरू देणारं आणि मारणाऱ्याला वाचवणारं, मरणारे जे आहेत, व्हिक्टीम जे आहेत त्यांना त्रास देणारं, असं पोलीस आपलं होतं आहे का, हे गेल्या काही महिन्यातल्या घडामोडींवरून आपल्याला दिसतंय. लक्षात घ्या. त्यामुळे हे पोलीस खातं म्हणजे बघे आणि मंत्र्यांचे सांगकामे असे लोक करून ठेवलेले आहेत. आणि दुर्दैव आहे, एवढा चांगला पोलीसचा जो आपला जो हे आहे, स्टाफ आहे, एवढे सशक्त पोलीस यंत्रणा आहे, ही अगदी लाचार बनवून टाकली आहे या गृहमंत्र्याने. स्वतःचं मंत्रालय तर गृह मंत्रालय राहिलंच नाही, हे गृह कलह निर्माण मंत्रालय करून टाकलं फडणवीसांनी. आणि मला वाटतं अजून त्यांनी थोडे काहीतरी बदल करावेत. याच्यामध्ये त्यांनी काही प्रसिद्धी मंत्री बनवावे. त्याच्यामध्ये राणे कुटुंबातल्या लोकांना, ते विदर्भातले राणा कुटुंबीय आहेत यांना, आणि अजून त्यांचे जे 2-4 पोपट आहेत त्यांना यांना प्रसिद्धी ब्रँड ॲम्बॅसेडर्स करून टाकलं पाहिजे.
आणि काही भ्रष्टाचार विरोधी मंत्रालयामध्ये एकनाथ शिंदे, त्यांचे आमदार खासदार, अजित पवार स्वतः, त्यांचे आमदार खासदार यांना भ्रष्टाचार विरोधी एक मंत्रालयाचं खातं काढून त्याच्यात टाकलं पाहिजे आणि बस असं चालवा राज्य. गोदी मीडियाला सोबत घ्या, काय प्रसिद्ध करायचं काय नाही करायचं त्यांना गोदी मीडियाला जाहिराती द्या, त्यांना पैसे द्या आणि त्यांच्याकडून करून घ्या आणि आम्ही बसतो टाळ टिपत महाराष्ट्रातले लोक सगळे. तर असं मला सध्या वाटतं आहे. ग्लोबल पातळीवरून बघता आपल्या राज्याकडे हे UP आणि बिहारमध्ये चालत होतं, मध्य प्रदेशात चालत होतं, राजस्थानात चालत होतं, तेव्हा देखील आम्ही आवाज उठवतच होतो, मी बोलत होतो. परंतु आपल्याच राज्याविषयी जेव्हा असं बोलावं लागतं, हा गोबरपट्टा करून टाकलेला आहे, आपल्या राज्याचा गोबरपट्टा झालेला आहे. लक्षात घ्या, आपण जर इथून पुढे अजून जागलो नाहीत तर हे गोबरपट्टा कायमस्वरूपी हा लॉंग टर्म गोबरपट्टा होईल आपल्या राज्याचा. आणि मग याला छत्रपती शिवरायांचं राज्य, फुले शाहू आंबेडकरांचं राज्य, प्रबोधनकारांचं राज्य, एक प्रगत महाराष्ट्र राज्य म्हणून ह्या जो होता हा फक्त एक इतिहासामध्ये म्हटलं जाईल. आणि आपला UP बिहार जो व्हायचा आहे तो आता फार राहिलेला नाही, तो झालेला आहे. आपल्याला आता तरी जागलं पाहिजे सगळ्यांना. आणि हे जे सगळे जे सुटलेत गवारातल्या गुरांसारखे सत्तेच्या दिशेने चाललेले नेते पुढारी यांना जाऊ द्या. लोकांनी भानावर आलं पाहिजे, मतदाराने भानावर आलं पाहिजे. आणि पुढच्या निवडणुका ज्या येणार आहेत याच्यामध्ये या सगळ्यांना हे जे जिधर बजे बम उधर आहे हम हवेच्या झोतामध्ये वाहणारे जे लाचार कार्यकर्ते आणि नेते आहेत यांना सगळ्यांना जागा दाखवली पाहिजे. ही क्रांतीची वेळ आता आलेली आहे. कारण या मनुवाद्यांनी, भांडवलशाहीवाल्यांनी, या भ्रष्टाचाऱ्यांनी, या अनैतिक लोकांनी प्रतिक्रांती केलेली आहे आणि यांनी आपल्या संविधानिक यंत्रणेवर कब्जा मिळवलेला आहे. बघा न्यायालयाचे निर्णय बघा. एक न्यायाधीश म्हणतायत की मंत्री कोकाटेंचं जर निलंबन केलं तर इलेक्शन होईल आणि त्याच्यात जनतेचा पैसा जाईल. म्हणजे या न्यायाधीशाला पैशाची एवढी पडली आहे की तो एका गुन्हेगार मंत्र्याला सत्तेवर ठेवू इच्छितो. दुसरा न्यायाधीश कोल्हापूरच्या तिथला त्या कोरटकरला आधीच्या आधी त्याने प्रोटेक्शन देऊन दिलं. काय चाललंय बघा तुम्ही न्याय यंत्रणेचं. सगळं हायजॅक गुजरातमध्ये जे चालतं न्याय यंत्रणा. मोदी नावाच्या प्रकरणावरून राहुल गांधींना 1, 2, 3 सगळ्या उच्च न्यायालयापर्यंत सगळ्यांनी सेम शिक्षा ठेवली, एकही बदल केला नाही. आणि सुप्रीम कोर्ट मग ताशेरे ओढतं त्यांच्यावर. ही जी सगळी न्यायालयांची देखील नौटंकी आहे ही महाराष्ट्रात सुरू झाली आहे. पोलीस खातं सांगकामे आणि बघ्यांचं खातं झालेलं आहे. गृह खातं हे गृहकलह निर्माण खातं झालेलं आहे. आणि हे जे आहेत 5 स्टार प्रचारक राणांसारखे यांचं महत्त्व किती वाढलं आहे, केवढे हे मीडियामध्ये चमकत आहेत, काय काय बोलत आहेत, लक्षात घ्या. तर ही आपली लायकी नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेची. वी डिझर्व मच बेटर. आपण एक प्रगत विचारसरणीची पार्श्वभूमी लाभलेले, प्रगल्भ वारसा असलेले फुले शाहू आंबेडकरी आणि सेक्युलर छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा असलेले लोक आहोत. आपल्या पूर्वजांनी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आपला महाराष्ट्र चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी. परंतु यांनी आता पूर्ण गोबरपट्टा केलेला आहे, UP बिहार केलेला आहे महाराष्ट्राचं. याचं रिव्हर्सल फार अवघड आहे मित्रांनो, लक्षात घ्या. याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. मला असं वाटतं की आता आपण हे झोपेचं सोंग घेणं बंद करावं, गप्प बसणं बंद करावं. मी अधिकाऱ्यांना देखील अपील करतो की तुम्हीच या सगळ्याला जबाबदार आहात. सगळं जे चाललेलं आहे हे अधिकारी गप्प बसलेत म्हणून झालं आहे. एक अधिकारी आवाज उठवत नाही. एक पूर्वी खैरनार हे ते काय काय अधिकारी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करून टाकायचे. आणि आता हे सगळे अधिकारी पोलीस खाते कुठे गेले, UPSC MPSC वाले सगळे असे लाचार आणि सांकामे कसे झाले. आय होप द सिच्युएशन इम्प्रूव्ज. जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रमैत्रिणींनो.